पनवेल महानगरपालिका ही 1 ऑक्टोबर 16ला स्थापन झाली होती. तेव्हापासूनचा मालमत्ता करासंदर्भातला प्रश्न हा मोठ्या प्रमाणावरती प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय श्री शिंदे साहेब, स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील, श्री ठाकूर साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने हा शास्ती माफीच्या बाबतीमध्ये शासनाने एक माननीय प्रधान सचिव महोदय यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. त्यानुसार माननीय प्रधान सचिव यांनी बैठकीमध्ये शास्ती माफी हा विषय संपूर्णपणे आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये असल्याने आणि कायद्याच्या अनुषंगाने आयुक्त हे मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी ह्या नेहमी शास्ती माफीच्या बद्दल निर्देश दिले होते. तथापि त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाच्या मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी प्रकरणं आमची प्रलंबित होती त्या अनुषंगाने संभ्रम निर्माण झालेला होता. तो संभ्रम प्रशासनाने दूर केला आहे आणि महानगरपालिकेचे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेले आपले 2 काउन्सिल्स आहेत, जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि संभ्रमावस्था आम्ही दूर केली. त्या अनुषंगाने शास्ती माफीबद्दल आज महापालिका प्रशासन हा निर्णय घेत आहे की महानगरपालिका ही मालमत्ता करामध्ये अभययोजना आम्ही आता डिक्लेअर करतो आहोत. या अभययोजनेमध्ये ही अभययोजना ही केवळ एक वेळची 15 ऑगस्टपर्यंत जी लोक, जे नागरिक त्यांचा कर संपूर्ण रक्कम भरतील त्यांना 90% आम्ही शास्ती माफी देतो आहोत. 16 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत जे कर भरतील त्यांना 75% शास्ती माफी राहील. 1 सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत 50% शास्ती माफी राहील आणि 11 सप्टेंबरपासून ते 20 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी 25% शास्ती माफी राहील. शास्ती माफीच्या अनुषंगाने जे बदल महानगरपालिकेला स्वतःच्या संगणक प्रणालीमध्ये, कर प्रणालीमध्ये करायचे आहेत ते आम्ही तयार केलेले आहेत. सगळे नागरिकांना कोणत्या ठिकाणी शास्ती माफीच्या अनुषंगाने त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याच्या अनुषंगाने कुठे काय काय त्यांना सुविधा उपलब्ध करून देतील त्या अनुषंगाने आमची सेंटर्स एक्झिक्यूट करतो आहोत. मालमत्ता कर संकलन प्राईड सोसायटी सेक्टर 7 हा खारघरमध्ये त्या ठिकाणी आमचं ऑफिस आम्ही उघडलेलं आहे. तिथे नागरिक स्वतः देखील विचारू शकतात. या व्यतिरिक्त कामोठ्याला सेक्टर 21 मध्ये गंगा टॉवरमध्ये महा ई सेवा केंद्र आम्ही चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील नागरिक शास्ती माफीच्या बद्दल चौकशी करू शकतात. मोठा खांदा नवीन पनवेलला एलिश बिल्डिंग सेक्टर 17 प्लॉट नंबर 84 या ठिकाणी देखील आपलं केंद्र आपण स्थापन केलं आहे. सर्व प्रभाग कार्यालयामध्ये आणि मुख्यालयामध्ये आपण ह्या ठिकाणी सेल तयार केला आहे, ज्यामध्ये नागरिक ज्यांना शास्तीच्या बद्दलचं काही क्वेरी असतील तर ते विचारू पण शकतात आणि स्वतः कर त्या ठिकाणी भरू पण शकतात. माझं आव्हान असेल नागरिकांना की आपण महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे किंवा पनवेल कनेक्ट ॲपच्या माध्यमातून शास्ती जर का भरली तर त्यांना त्या अनुषंगाने 2% करामध्ये त्यांच्या सूट देखील त्यामध्ये मिळू शकते. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी अवलंब करावा. या अनुषंगाने ही जी योजना आहे ही केवळ एक वेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून आम्ही राबवत आहोत. भविष्यामध्ये अशी आम्ही कोणतीही योजना त्यानंतर महानगरपालिका राबवणार नाही. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एक रकमी भरणा करणे आवश्यक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाकडील याचिका क्रमांक 10/849/23 अन्वये अपिलार्थी असलेल्या ज्या सदस्यांनी मान्य न्यायालयाच्या दिनांक 29/4/24च्या अंतरिम निर्देशानुसार 2 महिन्याच्या आतमध्ये सन 21-22 पासून पुढील मालमत्ता कराचा थकबाकीचा भरणा केला आहे त्यांनी अभययोजनेचा लाभ घेतल्यास तो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधीन असेल. या व्यतिरिक्त मालमत्ता करण्याचा आपण जर का ऑनलाईन जर का लाभ घेतला तर त्यासाठी 2% अतिरिक्त सूट मिळवता येईल आणि 31 जुलै 25 पर्यंत जर का मालमत्ता कराचा भरणा केला तर चालू वर्ष मागणीवरती 5% सूट देखील त्यामुळे मिळवता येईल. पर्याय आता कशा प्रकारे नागरिक भरू शकतात त्याच्याबद्दलचे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. पनवेल कनेक्ट ॲप हे ॲप डाउनलोड तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरती प्रॉपर्टी टॅक्स विभागावरती क्लिक केल्यानंतर तिथून देखील आपण भरू शकता. या व्यतिरिक्त महानगरपालिकेची वेबसाईट https://panvelmc.in या संकेतस्थळाचा वापर करून आपण भरू शकता. PMC टॅक्स ॲप हे अजून एक आपलं ॲप आहे, त्याचा पण वापर करू शकता.
रोखीने किंवा धनादेशाद्वारे चेकद्वारे पण आपण महानगरपालिकेचे मुख्यालय आणि विविध प्रभाग कार्यालय या ठिकाणी आपण आपला टॅक्स भरू शकता। या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही महानगरपालिकेचे बूथ आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो, ज्या ठिकाणी एन्क्वायरी काउंटर्स पण असतील। ज्या नागरिकांना टॅक्समध्ये त्यांना माफी किती मिळेल किंवा काही शंका असतील तर त्या बाबतीत त्यांच्या शंकांचं निरसन पण त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून टॅक्स त्या ठिकाणी रोखीने भरून पण घेण्यात येईल। माझा सर्व नागरिकांना विनंती असेल की करमाफीमुळे हा जो आपला प्रलंबित असलेला हा जो विषय आहे तो मुळापासून आपण संपून टाकूया। आपण म्हणाल 90%च आपण करमाफी का शास्ती माफी आपण का करतो, त्यामध्ये करमाफी नाही, मी शास्ती माफीबद्दल बोलतोय। शास्ती माफी ही स्पेसिफिकली 90% आपण देतोय कारण ज्या नागरिकांनी यापूर्वी कर भरलेला आहे, जे लोक कायद्याचा जास्तीचे कायदा पाळणारे लोक आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये कन्सिडर करणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने आपण शास्ती माफी 90%ची आता आपण जाहीर केलेली आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण ही जी अंतिम योजना आपण त्या ठिकाणी लागू केलेली आहे त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपला कर रूपी जो बोजा आहे त्यातून आपला हा जो विषय निर्माण झालेला आहे तो सॉर्ट आउट करून घ्यावा। धन्यवाद। होय, या मागणीकडे आपण कसं बघताय? प्रशासन हे सकारात्मक पद्धतीनेच बघतोय या बाबतीमध्ये, कारण या बाबतीमध्ये विविध राजकीय पक्ष, विविध नेते, सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये मागणी होती। या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, आमदार साहेब सगळ्यांचीच या बाबतीमध्ये हा प्रश्न सॉर्ट आउट करण्याच्या अनुषंगाने डायरेक्शन्स आपल्याला होते। त्या अनुषंगाने आम्ही सचिव महोदयांनी जे त्यांनी मोर्चा काढल्यावर आपण निर्णय घेतला का आता निर्णय घेणे आपण निश्चित होतो, आता निर्णय घेणार होतो का आपण? मागच्या म्हणजे आमची जी बैठक झाली होती गेल्या महिन्यामध्ये त्याच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑलरेडी आमची तयारी केलेली होती त्या बाबतीमध्ये आणि त्या अनुषंगाने आपण या तयारीपर्यंत ऑलमोस्ट आलेलो होतो। त्या अजून काही प्रश्न आहे? मला 2 घोषणा करायच्या त्याच्यामध्ये। महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये महानगरपालिकेचा आपली जी देशभरामध्ये रँकिंग जी आहे ते आपण 26 वरून आता 6 वरती आलेलो आहे। थँक्यू। त्याच्यामध्ये आपण ODF+ आहोतच ऑलरेडी, वॉटर प्लस पण आहोत त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेला ही एवढी मोठी जंप आम्ही घेतलेली आहे तर त्याच्या बाबतीमध्ये सातत्याने लोकप्रतिनिधींचं आमच्या बाबतीमध्ये होणारं मार्गदर्शन, माननीय आमदार साहेबांचं होणारं मार्गदर्शन हे फार कारणीभूत आहे त्या बाबतीमध्ये आणि शासनाने विविध योजनांच्याद्वारे महानगरपालिकेला जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे याच्याद्वारे आपल्याला हे यश साध्य करणं शक्य झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचा असलेला सहभाग। आपण ऑटोमेशन बऱ्याच प्रमाणामध्ये करतोय, आपल्याकडे आपण नवीन साधन उपलब्ध करून देतो आहोत, त्याच्यामध्ये धूळ प्रदूषण होणं ते कमी करण्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करतो आहोत। माझी वसुंधरामध्ये गेल्या वर्षी आपल्याला पहिला नंबर मिळालेला होता। पर्यावरणाच्या अनुषंगाने आपले फार चांगले आपण एफर्ट्स घेतो आहोत। या व्यतिरिक्त यावर्षी आपण 1.25 लाख झाडे लावण्याच्या बद्दलचा आपला प्रयत्न चालू आहे त्यामध्ये आणि टप्प्याटप्प्यामध्ये आपण ते देखील करू। पनवेलला हरित आणि स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने आपला हा प्रोटोटाईप आहे। त्या दृष्टीने ही 6वा नंबर आपल्याला आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा पण मिळालेली आहे। कदाचित पुढच्या याच्यामध्ये आपण पहिल्या 5 वर देखील येऊया। 26 होता आपला, मागच्या वर्षी 26 आता 6 वरती आला तो देशभरामध्ये आपण 6 नंबरवरती आहोत आणि महाराष्ट्रामध्ये 5 नंबरवरती आहोत। देशामध्ये टोटल 101 पैकी आपण आता 6व्या नंबरवरती आहोत। सुरत 1 नंबर आणि पनवेल महानगरपालिकेची कोणती उल्लेखनीय कामे आलेली स्वच्छ भारतच्या अनुषंगाने आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी करतोय। आपण आता सगळ्यात पहिल्यांदा सिडकोच्या बरोबर वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्टवरती आपण जातो आहोत। या व्यतिरिक्त CND वेस्ट आपल्याकडे जो हे आहे, डेब्रिस कुठे टाकला जातो, CND वेस्टच्या बाबतीमध्ये ते ट्रीटमेंटसाठी आपण आपला नवीन प्रस्ताव तयार केला आहे, तो देखील करतोय। आणि कचरा प्रोसेसिंग बद्दल पण आपण करतो आहोत। कचरा कलेक्शनच्या अनुषंगाने आधुनिक सामग्री आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे। आता कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन दुसरा मुद्दा आहे, तर ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगाने आपण आता 2 नवीन कचरा ट्रान्सफर स्टेशन्स पण आपण चालू करतोय। त्यामध्ये असे हे टप्प्याटप्प्यावरती होणारे शिस्तबद्ध आपण आपले कार्यक्रम चालू केलेले आहेत आणि आपण देखील आता 16 मध्ये आणि आताच्या घडीमध्ये फार मोठा फरक आपला झालेला आहे। आम्हाला 1 नंबरपर्यंत पोहोचायचं आहे। एक्सलन्स जास्तीत जास्त मॅक्झिमम सर्व्हिसेस आपण आपल्या नागरिकांना देणं अपेक्षित त्याच्यामध्ये 26 वरून 6 देशभरामध्ये। अजून एक गोष्ट अशी करायची त्यामध्ये की खारघरमध्ये हा जो पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे
त्याच्यावरती तोडगा काढण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका सिडको स्वतः प्रयत्नशील त्याच्यामध्ये आहे. परंतु मग आपल्यापाशी काय आहे याच्याबद्दलचा आम्ही जेव्हा कानोसा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे ओवे डॅम त्या ठिकाणी आहे. डॅमची कॅपॅसिटी कमी आहे. आत्ताच्या घडीला खारघरला 76 MLD पाणी लागतं त्यामध्ये आणि ही जी हेटवण्याची जी स्कीम आहे ती कमी म्हणजे ती वीक झालेली असल्यामुळे हा कदाचित पाणी पुरवठा डिस्ट्रप्शनचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे तो जो 5 ते 6 MLDचा त्याच्यामध्ये लॅग होतो तयार होतो. त्याच्यामुळे ओवे कॅम्पपासून वरचं धरण जो आपलं धरण जे आहे त्या धरणापासून आपण एक वॉटर सप्लाय स्कीम नवीन चालू करतो आहोत की जी फक्त डिस्ट्रेसमध्ये कामाला येईल. जेव्हा अशा प्रकारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यावेळेस ते पाणी आपल्याला वापरता येईल का त्या दृष्टीने साधारणतः 5 कोटी 9 लाखाचा आमचा आम्ही नवीन प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. त्याला आज आम्ही आमच्या जीबीमध्ये मान्यता देत आहोत. त्यामुळे जेवढा जो शॉर्टफॉल होतोय आता पावसाळ्यामध्ये 4 महिने आपल्याला ते पाणी कंटिन्युअसली आपण वापरू शकतो. त्यामुळे आपल्याला रेडीली केव्हाही 5 ते 6 MLD आपल्याकडे हातामध्ये राहू शकेल. जेणेकरून मग सेक्टर 35-36 आणि तिकडचा जो एरिया आहे तो त्या ठिकाणी पाण्याचा जो तुटवडा निर्माण होतो तो आपल्याला कमी करता येईल. आणि उन्हाळ्यावर जर का पाणी टंचाई जर का झाली तर साधारणतः 1.5 MLD पर्यंत आपल्याला त्यामध्ये घेता येऊ शकतं. ती एक उपाययोजना आपण त्याच्यामध्ये करतो. ती काही क्युबिक मीटर्समध्ये आहे ती तुम्हाला देतो मी ती. कॅपॅसिटी वाईज आम्ही किती देऊ शकतो आपण त्या अनुषंगाने आम्ही आमचं कॅल्क्युलेशन्स ते केलं होतं. त्याला आपण मान्यता देत होती. आता दुसरी गोष्ट आत्ताच्या घडीला खारघरमध्ये पाणी टंचाईवरती इश्यू म्हणून आपण आता 15 टँकर दिलेले होते. त्या व्यतिरिक्त सिडकोला अजून आपण ॲडिशनल 20 टँकरची पण आपण त्यांना ऑफर करतो. त्यामध्ये त्यांनी जर का ते घेतले आणि वितरण प्रणाली जर का त्यात ते लावले तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम हा सॉर्ट आउट होऊ शकेल. धन्यवाद.